सप्त धातूंमध्ये कसं होतं. आपल्याला वाटतं मी आज खाल्लंय, आजचा रिझल्ट आजच भेटला आणि मला माहिती नाही पुढे काय होणार आहे ते. मला माहिती नाही हे सप्त धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र ह्याच्यामध्ये कन्व्हर्शन एकात नाही एक कसं होतं तर. आणि ते आपल्याला जाणीव करून द्यायला लागलेत. विजय शेट्टी सर योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, खूप छान लोकांवर काम करतायत आणि हे सगळं असताना औषधांचं पण ज्ञान आहे, आयुर्वेदाचं ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून त्यांच्याकडे तो टॉपिक आहे. जोरदार क्लॅप करू आपण विजय शेट्टी सरांसाठी. सुमेध सर ऑल म्यूट टाका आणि कंटिन्यू शेट्टी सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर अनम्यूट करा. चला, आपला काल आपण प्रास्ताविक मी केलं होतं. आपला जो विषय चालू आहे सप्त धातू, अजून कुठलाही म्हणजे फक्त नावं सांगितली होती. आज पहिला धातू असणार आहे रस. तर कालचा थोडासा मी रिकॅप घेतो. आपल्याला बघा, माझ्याकडं सिस्टीम जी आमची आहे ना शेताची फॅमिलीनं, थोडंसं कडक माझ्याकडं पार्ट दिलेला आहे. म्हणजे आदर्श स्थितीचं वर्णन म्हणतो की नाही, तर ते माझ्याकडं पार्ट आहे. आणि तो जरा माझ्या भाषेत मी ना नेहमी जरा कडकच सांगतो. तो दिलाय पार्ट आता आणि तो मी स्वीकारलाय. कुणाकुणाला आरोग्य खरोखर पाहिजे सांगा, प्रामाणिकपणाने सांगायचं, असं जरा थंब दाखवा. औषधमुक्त कुणाकुणाला व्हायचं आहे, औषधमुक्त व्हायचं आहे, रोगमुक्त व्हायचं आहे. आणि काही जरी माझ्यासारखे कोण असला, काही प्रॉब्लेम नसेल, भविष्यात आपल्याला औषध लागू नये असं सुद्धा आपल्याला काम करायचं आहे प्रिव्हेन्शन म्हणून. बघा, जिथं तुम्हाला गरज आहे ना तिथं 100% औषधाचा उपयोग करा. तिथं काही दुमत असायचं कारण नाही आहे. मग तुम्ही पॅथी कुठली का वापरत असा, आयुर्वेद, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, त्याचा वापर जरूर करा. पण हा वापर करत असताना आपल्याला फक्त काय करायचं आहे की आपलं जे रूट कॉज आहे की नाही, रोगाचं जे मूळ असतं त्याच्यावर आपण काय काम करायला लागलोय काय, आणि ते जर थोडं थोडं तुम्ही काम करत गेला तर तुम्ही काय होता ते टप्प्याटप्प्या शनै शनै त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता, रोगमुक्त होऊ शकता. आता तुम्ही ऐकलं की नाही काय आमचा पोपट पाटलांचा, लक्ष्मण पाटलांचा रिझल्ट बघा, त्यांचं ऑपरेशन कट झालं. त्यांनी काय, तर त्यांनी रोगाच्या मुळावर काम केलं. वजन ज्यादा होतं त्याच्यावर त्यांनी काम केलं. आम्ही सांगितल्याप्रमाणे शतायूची फॅमिलीच्या गायडन्स खाली काम केलं. ऑपरेशन कट कोणी केलं, नको म्हणून कोणी सांगितलं, त्यांच्याच डॉक्टरने सांगितलं, आम्ही काय नाही सांगितलं. तर तुम्हाला असं ह्यातनं बाहेर पडायचं असेल तर ही प्रोसेस आहे. आणि त्यातला जो आयुर्वेदामधला जे काल मी थोडासा रिकॅप घेतो, जगाला देणगी दिली म्हटलं ना आयुर्वेद आणि योग, तर ते सप्तधातू ही कन्सेप्ट पूर्ण आयुर्वेदामधली आहे. आता मी काल तुम्हाला ते व्याख्या हे पण सांगितलं होतं. समदोषः सम अग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. तुमचे धातू जे आहेत की नाही ते समप्रमाणात पाहिजे, तुमचा अग्नी समप्रमाणात पाहिजे, तुमचे 3 दोष जे आहेत वात पित्त कफ हे समप्रमाणात पाहिजे. हे सगळं जर समप्रमाणात नसेल की नाही हे विषम असतं, खालीवर होतं, कमी जास्त होतं. हे कमी होऊन पण चालत नाही. तुमचे दोष वात पित्त कफ धातू लक्षात आलं. तुमचा अग्नी म्हणजे तुम्हाला भूक कमी पण नको आहे, भूक तुमची जादा पण नको आहे. हे सगळं सम बॅलन्स पाहिजे आहे, लक्षात आलं. आणि एवढं असून सुद्धा प्रसन्न आत्मा इंद्रिय मन, लक्षात आलं. मन तुमचं किती प्रसन्न असतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळा खेळ लक्षात घ्या, सगळा खेळ मनाचा असतो. लक्षात आलं काय, मनावर सगळा काय परिणाम होत असतो. तुम्ही काही करा, लक्षात आलं. आपण जे काय खातो पितो गणित, तर त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होतो, तसं मनावर पण होतो. जैसे खावे अन्न तैसे होवे मन, लक्षात आलं. तुम्ही जे काय अन्न खाता त्याप्रमाणे तुमचा त्याच्या शरीरावर परिणाम होतो आणि मनावर पण परिणाम होत असतो. आणि मग हा परिणाम होत असताना लगेच काय होत नाही, हे तुमचे 7 धातू एफेक्ट होत असतात, लक्षात आलं. तर त्याच्यावरती थोडा थोडा ते परिणाम होत असतो. आता हे धातू म्हणजे काय, सप्त धातू. शरीर धारणात धातवाहा, काय म्हटलंय, शरीर धारणात धातवाहा. शरीर जे धारण करतात त्याला धातू म्हणतात. धारण करतात म्हणजे पकडून ठेवतात, लक्षात आलं, तर त्याला धातू म्हणतात. आणि पूर्ण पूर्ण ही आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे. आता काल मी इथपर्यंत त्या ठिकाणी आलो होतो की आपल्याला या ठिकाणी पर्यंत आलो होतो. आपण जे काय खातो लक्षात घ्या, आत्ता तुम्ही काय खाता. आम्ही योगाभ्यास शिकवतो गणे किंवा काय, तर योगाचं खरं जे गणे, योग म्हणजे जागरूकता, अवेअरनेस. मग हा अवेअरनेस तुमच्यात येत निघालाय की नाही हे प्रत्येकानं बघायचं. आता अवेअरनेस म्हणजे काय, तर तुम्हाला काहीतरी समोर हातात दिलेला आहे पदार्थ आणि तो तुम्ही लगेच स्वीकारता आणि खाता काय, लक्षात आलं. तर हा अवेअरनेस पाहिजे की बाबा मला हा सुटेबल आहे काय, यातनं मला खरोखर काय मिळतं काय, ती माझी खाण्याची वेळ आहे काय, काय दिलं म्हणून मी खातो, लक्षात आलं. तर हा अवेअरनेस पाहिजे. आणि हा अवेअरनेस जशी तुम्ही योग साधना, योगाच्या कन्सेप्ट आहेत, आसनं करायची कन्सेप्ट आहे, प्राणायाम करायची कन्सेप्ट आहे. उगीच मी श्वास घेतो श्वास सोडतो श्वास रोखतो म्हणून प्राणायाम नाही आहे.
त्याची कन्सेप्ट आहे. आता सुजाताताई आपल्याला नवीन प्राणायामाचा वर्ग घेणार आहेत, सुरू करणार आहेत. ज्यांना नवीन शिकायचं आहे त्यांनी त्या वर्गाला घ्या ॲडमिशन. मोफत आहे, घरात बसूनच शिकायचं आहे. ध्यान करायची कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्ट समजून घेऊन जर तुम्ही योगाभ्यास केला, तर ह्या मनावर कंट्रोल ऑन माइंड, मनावर नियंत्रण हे नॅचरल येणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. लक्षात आलं? तर आपण जे काय खातो की नाही किंवा काय, तर काल मी तुम्हाला तर ते हे पण सांगितलं होतं बघा, 40 अन्न घटक, ते पण परत एकदा रिकॅप घेतो. 40 अन्न घटकांची गरज असते, इसेन्शियल, बॉडी तयार नाही करत. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, 10 अमायनो ॲसिड म्हणजे प्रोटीन 10 प्रकारचे आहेत अमायनो ॲसिड. 9 गेले तर बॉडी 11 तयार करणार आहे, म्हणजे ते 20 प्रोटीनची चेन. 15 जीवनसत्व, 14 खनिज म्हणजे तुम्हाला मिनरल्स, 1 फॅटी ॲसिड, हे 40 अन्न घटक आहेत. हे तुमची बॉडी नाही तयार करत. तुमच्या आहारामधनं रोज गेले पाहिजे, डेली बेसिसवरती. कधीतरी मी आठवड्यातनं एकदा, 4 दिवसातनं एकदा जीवनसत्व, खनिज किंवा व्हिटॅमिन्स, मिनरल्स खातो. कधीतरी मी महिन्यातनं एकदा प्रोटीन खातो, अमायनो ॲसिड खातो, असं नाही आहे. तर हे रोज ज्यावेळी तुम्हाला देता आणि मग हे आपल्या अन्न घटक 40 अन्न घटक. आता आम्ही काही लोकं 40 अन्न घटक खातो. आता हे कुठले 40 अन्न घटक आहेत? मल्टीव्हिटॅमिन कोण खातं? हे रोज शेक कोण पितं? तुम्ही जे फॉर्म्युला 1 पिता 18 अन्न घटक जातात. मल्टीव्हिटॅमिन कोण घेतं? त्याच्यातनं तुम्हाला 22 जातात. 22 अधिक 18 किती? बरोबर 40 अन्न घटक आहेत बघा. हे 40 अन्न घटक रोज सुट्टी नाही. लक्षात आलं? उपवास वगैरे असेल तर तो भाग वेगळा. तर काय होणार आहेत? हे 40 अन्न घटक तुमच्या सप्तधातूमधनं कन्व्हर्ट होत आणि मग तुमची धातू पुष्टी म्हणतो की नाही, तर त्याच्यामध्ये होणार आहे. आणि काल मी तो पण पॉइंट सांगितला होता. 60 ते 62% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. 100% मी सांगतो बघा फोड. 60 ते 62% पाण्याचा अंश आहे. तुम्हाला प्रोटीन 16% आहे. तुम्हाला फॅट आहे ते फॅट 15% फॅट आहे. तुमचा ब्रेन सुद्धा 67% फॅटपासून बनलेला आहे. फॅटला बिलकुल घाबरायचं कारण नाही, लक्षात घ्या. 16% तुम्हाला 15% फॅटची गरज आहे. कार्बोहायड्रेट तुम्हाला 0.7 कार्बोहायड्रेटची गरज आहे आणि आम्ही दिवसभर कार्बोहायड्रेटच खात असतो. मिनरल्स 7%, 7 खनिज लक्षात आलं. आणि जीवनसत्व पण आपल्याला व्हिटॅमिन्स पण लागतात. 0.0923 म्हणजे ते पण कमी प्रमाणात लागतात, पण लागतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स कमी लागतात. लक्षात आलं. तर हे 100% मी तुम्हाला लागतो की नाही. मग हे असं त्याचं डिव्हायडेशन हे केलेलं आहे. मग तेवढं आपण खातो काय, तर आपल्या आहारामध्ये प्रामुख्यानं दिवसभरातल्या की नाही सिंपल कार्बोहायड्रेट जादा असतात. लक्षात आलं काय? आणि मग त्या सिंपल कार्बोहायड्रेटमुळेच आपलं काय होतं, तुम्हाला डायबिटीज वगैरे, वजन-बिजन वाढते. नुसतं गोड खाऊन, तळलेलं खाऊन नाही आहे. लक्षात, त्याचा पार्ट आहे. पण हे आम्ही सिंपल कार्बोहायड्रेट खातो. प्रचंड प्रमाणात खातो. पोहे, उपीट, शिरा वगैरे आहे बघा हे सगळं. मी सुद्धा खात होतो आधी. लक्षात आलं. आणि मग त्यानं काय होतं, की तुमचं ते बाकी सगळे हे धातू अफेक्ट होत असतात. हे योग्य त्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी ते देत नाही. आता हे दोष जे आहेत की नाही बघा, वात, पित्त, कफ ही पूर्ण आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे. आणि तुमचे जेवढे धातू अफेक्ट असतील, हे रस, रक्त, मांस, तुमचे वात, पित्त, कफ दोष काय होतो, ते इम्बॅलन्स होतात. आणि म्हणून बघा, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, मग हे आयुर्वेदामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. तुमची प्रकृती काढता येते. लक्षात आलं. तुमची वात प्रकृती आहे काय, कफ प्रकृती आहे का, पित्त प्रकृती आहे काय, प्रत्येक माणसाला माहिती पाहिजे. त्याची प्रश्नावली आहे, मोठीच्या मोठी प्रश्नावली आहे. आणि ते आपण फॉर्म भरतो की नाही एखाद्याचा प्रश्न उत्तर, तर त्याचं ते टिक मार्क करायचं असतंय. आहे माझ्याकडे तो फॉर्म. आणि मग ते भरलं की नाही, मग त्याच्यात तुमची काढता येते त्याच्यावरनं. फक्त त्याला आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांच्याकडनं ते काढून घ्यावं लागतं. तो फॉर्म पहिला भरायचा आणि मग त्याच्यातनं ते येस, नो काय-काय जे उत्तर देता की नाही, त्याच्यावरून तुमची प्रकृती कोणती आहे आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला आहारामध्ये बदल करावा लागतो. आता ज्याच्या कफ प्रवृत्ती असते, त्यांना थंड काही चालत नाही, त्यांना आंबट चालत नाही. मग असं जे आहे की नाही, मग अशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या आयुर्वेदामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. आणि हे 3 दोष जे आहे की नाही, तर त्याच्यावरती परिणाम होतो. आपलं आरोग्य का बिघडतं? तर सप्तधातू बिघडतात आणि मग ते सप्तधातू बिघडण्याचं कारण काय? तुमचा आहार. आहार हेच औषध, लक्षात घ्या. न्यूट्रिशन ॲज अ थेरपी. न्यूट्रिशनची कमतरता, पोषक तत्वांचा अभाव, हे तुम्हाला मिळत नाही डेली बेसिसवरती. तुम्ही काहीही खा, काय वाटेल ते खा, पोट भरतं. हेल्दी खा, अनहेल्दी खा, शाकाहार करा, मांसाहार करा, काय पण खावा, पोट भरतं. नुसतं पोट भरण्यासाठी खायचं नसतं. तुमच्या लाखो करोडो पेशी, तुमच्या शरीरामध्ये करोड लाखो पेशी आहेत. त्या पेशींना काय देता? आणि हे जे आपण न्यूट्रिशन घेतो, हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे. पेशी, तुमच्या लाखो करोडो पेशींना वेल बॅलन्समध्ये जातं. आणि म्हणून मग इथं जे तुम्हाला रिझल्ट दिसतायत लोकांचे, हे औषधमुक्त होतात किंवा काय होतायत, कसे होत निघालेत. लक्षात आलं. आम्ही कोणत्याही प्रकारचं मेडिसिन कोणाला देत नाही. तुमची लाईफस्टाईल आणि याच्यावरती काम केलं जातं. एक्सरसाइज, योगाभ्यास आणि वेल बॅलन्समध्ये तुम्हाला डेली बेसिसवरती ज्यावेळी न्यूट्रिशन देता, वेल बॅलन्समध्ये देता, वेळेवर देता,
तेव्हा ती बॉडी तुमची 7 धातू पुष्ट करत, करत, करत जे लोक करायला लागलेत ना शतायुषी फॅमिलीच्या गाईडन्स खाली, लक्षात आलं? तर गाईडन्स फार महत्वाचा असतो आणि मग तुम्हाला ते आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित करतो. तर हे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपल्याला आता की नाही हे लक्षात येत नाही पटकन. आता हे सप्तधातू आहेत की नाही, रस त्याला प्लाझ्मा म्हणतात. इंग्लिशमध्ये जरा लोकांना पटकन लक्षात येते. रसाला काय म्हणतात? प्लाझ्मा. तुमचं रक्त आहे की नाही त्याला ब्लड म्हणतात. आपल्याला माहिती आहे रक्त म्हणजे ब्लड. म्हणजे त्याला पुढचा मास म्हणजे तुमचे मसल्स, आपले मसल्स म्हणतो की नाही, मसल्स आपण पॅरामीटर्स बघतो बघा, शेवटचा पॅरामीटर आहे मसल्स, त्याला म्हणायचं मास. मेद म्हणजे चरबी, ती जी आहे की नाही त्याला फॅट, ऍडिपोस टिश्यू मध्ये ते फॅट साठलेलं असतं, तर ते मेद म्हणजे चरबी. त्यानंतर तुमचं अस्थि म्हणजे बोन टिश्यू, हाडं म्हणतो की नाही, हाडं, अस्थि, बोन टिश्यू. त्याच्यानंतर आहे मज्जा म्हणजे बोन मॅरो, लक्षात आलं? हाडांच्या पोकळीमध्ये असतं, तिथं तुमचं रक्त तयार होतं हाडाच्या पोकळीमध्ये, ते सांगणार आहे पुढे नंतर आहे बोन मॅरो आणि किंवा नर्वस सिस्टीम, तर ते त्याला म्हणायचं मज्जासंस्था. आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, लक्षात आलं? शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल मध्ये स्पर्म आणि लेडीज मध्ये आर्थव, मग त्याला ते शुक्र. ते मी तुम्हाला ते सांगेल, तुम्हाला मी इंग्लिश मध्ये त्याचं काय म्हणतं की पटकन लोकांना लक्षात येतं. तर हे 3 दोष जे आहेत वात पित्त कफ, हे आपले 7 धातू जे आहेत की नाही तर त्याच्यावरती विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणून काय होतं असतं आपलं त्या ठिकाणी आरोग्य हे त्या ठिकाणी बिघडत असतं. आता आपल्याला बघा आपल्या पूर्वजांनी किती सांगितले, चावून चावून खावा, चावून चावून खावा. आपण किती खातो चावून? 32 वेळा चावून खायला सांगितलंय. हा ज्यावेळी तुम्ही चावून खाता त्याच्यामध्ये सगळे लाळ मिसळते की नाही, अमायलेज, लायपेज वगैरे मिसळतं बघा, आणि मग हे रस तयार करायचा असतो. रस म्हणजे सॉलिड जे आहे की नाही, सॉलिड ते लिक्विड करून पोटात गेलं पाहिजे. जे आपण सॉलिड भाकरी, भात वगैरे जे घट्ट सॉलिड असतं ना, तर ते लिक्विड फॉर्मॅटमध्ये गेलं पाहिजे आत. आणि मग किती आपण चावतो, तर ते रस फॉर्मॅटमध्ये ते गेलं पाहिजे. तो पहिला धातू जे असतो की नाही, रस वगैरे काय. मग आपण जे खातो की नाही काय, तर ते 2 भागामध्ये हे होतं, जे काय तुम्ही खाता. काय पण खावा. रस, सार म्हणतात त्याला, सार आणि मल. सार आणि मल 2 भागामध्ये विभागलं जातं. ते आपल्याला ते मी तुम्हाला थोडं-थोडं सांगेन. सार आणि मल. सार म्हणजे आपल्याला इकडे उपयोगी पडणार आहे आणि मल म्हणजे नको असलेलं. युरिन, आपलं संडास वगैरे आहे की नाही, किंवा तुम्हाला घाम जे नको आहे ते बॉडी बाहेर टाकत असते मल रूपानं, घामाच्या रूपानं, संडासच्या रूपानं, तुम्हाला युरिनच्या माध्यमातनं, लक्षात आलं? त्याला म्हणायचं मल. आणि सार म्हणजे आपल्याला जे पाहिजेल आहेत की नाही, अन्न घटक किंवा तुमचे मसल्स, ब्लड वगैरे, तर ते इकडे येतंय. आता आपल्याला बघा ही कन्सेप्ट आहे. तुम्हाला साधं उदाहरण देतो, व्यवहारातलं उदाहरण देतो. गवत जे आहेत की नाही, तूप आपण खातो, तूप घरचं साजूक तूप जे असतं की नाही, तर ते कसं कन्व्हर्ट होतं? आपण गाईला किंवा म्हशीला काय देतो? गवत देतो, हिरवं गवत देतो, कोंडा घालतो, लक्षात आलं? आणि मग त्या तूप आहे की नाही, तूप कशामध्ये आहे? त्या कोंड्यामध्ये तूप आहे. गाईला, म्हशीला जो कोंडा देतात की नाही, तूप कशात आहे? त्या गवतामध्ये तूप आहे. लक्षात आलं? आणि मग हे काय करते, ते गवत असू दे, कोंडा असू दे, ती गाय असू दे, ती म्हैस असू दे, ती खाते आणि प्रचंड बायोकेमिकल रिएक्शन असतात. लक्षात आलं? तर ते गवत मग ते खाऊन ते काय करतं, दूध तयार होतं कुठं? त्या म्हशीच्या किंवा गाईच्या पोटामध्ये आत. आणि मग ते दूध आपण घेतो. मग ते दुधापासून काय करतो? विरजण लावतो. मग त्याचं दही लावलं जातं. लक्षात आलं? मग ते दह्यापासून आपण ताक करतो. मग ते ताक करत असताना तिथं लोणी निघतं. मग लोण्यातनं आपण काय करतो? लोणी कढवतो. मग ते तूप तयार होतं. मग हे जे कन्व्हर्शन आहे, एकातनं एक कन्व्हर्ट झालं. गवत, दूध, मग ते विरजण लावला, मग दही, मग दह्याचं ताक केला. ताक करत असताना लोणी येतं. मग ते लोणी येतं, लोणी काढतो, ते कढवतो, गरम करतो. मग ते तूप तयार होतं. कन्व्हर्शन झालं एकातनं एक, एकातनं एक, एकातनं एक कन्व्हर्शन झालं. हीच जी प्रोसेस आहे की नाही, सेम प्रोसेस आहे. सप्तधातू एकातनं एक, एकातनं एक कन्व्हर्ट होतात. हा तुम्हाला उदाहरण लक्षात आलं? थांब दाखवा जरा. एकातनं एक कन्व्हर्ट होतंय. मग मूळ काय? गाईला तुम्हाला तूप चांगलं पाहिजेल आहे, शुद्ध स्वरूपात पाहिजेल आहे, चांगल्या क्वालिटीचं तूप पाहिजेल आहे. मग तुमच्या गायी किंवा म्हशी आहेत, तर त्यांना ते गवत किती चांगलं आहे, किती क्वालिटीचं गवत चांगलं आहे, कोंडा किती चांगल्या क्वालिटीचा आहे. मग त्याप्रमाणे काय होणार आहे, तर ती गाय, म्हैस ते खाणार आहेत आणि हे सगळं बायोकेमिकल प्रचंड त्या बघा, मी तुम्हाला अनेक विनोदानं सांगतो. शास्त्रज्ञ आहे की नाही, कोण एक लय शिकलेलं असते की नाही, तर ते रिसर्च करत बसले आणि जे अडाणी आहे की नाही काय, ते दूध प्यायला लागले आणि धष्टपुष्ट व्हायला लागले. आणि ते लय शिकलेलं आहे की नाही, ते काय करायला लागले, त्याला काय कळेनाच झाले. एक काळी गाय हिरवं गवत खाते आणि पांढरं दूध देते. असं कसं? ते रिसर्च करत बसले. गाय काळी, हिरवं गवत खाते
आणि पांढरं दूध देते. ते दूध प्यायचं सोडलंय त्यानं. ते रिसर्च करायला लागले. हे असं कसं काय होते? आणि जे काही शिकलेलं नाही की नाही, ते दूध प्यायला लागले आणि धष्टपुष्ट व्हायला लागले. लक्षात आलं? लई डोकं चालवू नका. लक्षात आलं? इथं शास्त्रज्ञांनी कुणी काय अभ्यास करायचा तो केलेला आहे. आपण आपल्याला काय हे प्रोसेस नॉलेज घ्या. हां, तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. पण एकदा कळालं की नाही, मग आपलं चालवायचं नाही. लक्षात आलं? किती दिवस आपण आपण औषधं खायला लागलोय बघा. त्या औषधातनं आपण का बाहेर पडत नाही? रोगमुक्त का होत नाही? तर रूट कॉजवर काम आणि मग हेच वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला रूट कॉजवर काय काम करायचं, या ठिकाणी तुम्हाला मी त्या ठिकाणी थोडं सांगायचा प्रयत्न करायला लागलोय. तर आपल्याला हे जे आहे की नाही म्हणून चावून-चावून खावा. चावून-चावून खावा 32 वेळा. जेवढं तुम्ही चरवण करता, त्याच्यामध्ये लाळ वगैरे मिसळते, अमायलेज, लायपेज तेव्हा तुमचं कार्बोहायड्रेट ते चरबीत कन्व्हर्ट होत नाही, हे आपण सांगतो. आणि मग तो पहिला काय धातू तो तयार होत असतो. आणि मग एकातनं एक पुढे जे होतं की नाही तयार, तर ते. आता हे जे मी तुम्हाला 4 नियम पण सांगणार आहे टप्प्या हे आपल्याला की नाही धातू कन्व्हर्ट होतात की नाही, तर त्याला ते लॉ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मी आता तुम्हाला सांगितलं की नाही, ते नंतर डिटेलमध्ये असणार आहे. पण ते 4 आधी याच्यामध्ये सांगतो. शरीर दधी न्याय. आता काय सर हे काय जरा विचित्रच आहे. आयुर्वेदामधलं सगळं आहे. केदारी कुल्य न्याय. आता ते ते पुढचं सांगणार आहे लॉ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. खले कपोत न्याय आणि एक काल धातू पोषण न्याय. हे 4 त्याच्यामधले पार्ट आहेत. ते पुढे-पुढे टप्प्या-टप्प्याने येणार आहेत. हे ते सगळ्या आयुर्वेदामधल्या कन्सेप्ट आहेत. आणि मग आपल्याला आहे की नाही जे वात पित्त दोष तुमचे अफेक्टेड होतात. मग पित्त वाढलं, आम्ही ॲसिडिटीच्या गोळ्या घेतो. घेतो की नाही? पित्त वाढलं, ॲसिडिटीच्या गोळ्या. किती घेता बघा कोण-कोण घेता? पॅन 40, झेंटॅक आणि कोणत्या-कोणत्या ओमेज, ओमेज डी वगैरे घेतो की नाही? पित्त आत्ता खाल्लंय हो, आत्ता पित्त वाढलंय. लक्षात आलं लगेच आम्ही गोळी घेतो वगैरे. तुम्ही आत्ता काहीतरी खाल्लाय लक्षात घ्या, असं नाही आहे. तर तुम्हाला लगेच तो दृश्य स्वरूपामध्ये जो त्रास होतो की नाही, तर तो होतच असतो. आत्ता मी काहीतरी अनहेल्दी खाल्लं, डिसेंट्री लागली. आत्ता मला पित्त वाढलं. लक्षात आलं? पण हेच तुम्हाला काय बॉडी काय करत असते, सिग्नल देत असते. मी आत्ता काहीतरी खाल्लं, माझं पित्त वाढलं, तुम्हाला बॉडी सिग्नल द्यायला लागल्या. मी आत्ता काहीतरी अनहेल्दी खाल्लं, माझं डिसेंट्री लागली, बॉडी आता तुम्हाला सिग्नल द्यायला लागल्या. पण हे होत असताना तुमच्या धातूवरती पण त्याचा विपरीत परिणाम होत असतो. आणि म्हणून आपल्याला खाताना-पिताना योग म्हणजे जागरूकता, ही जागरूकता तुमच्यामध्ये येणं येणं आवश्यक असतं. लक्षात आलं? तर आपल्याला बघा आता आपल्याला हे धातू जे अफेक्ट होतात, तर मग आपल्याला म्हणून कुठलाही रोग मी नेहमी सांगतो बघा, कुठलाही रोग, कुठलाही त्या रोगाचं तुम्हाला नाव माहिती असू दे, अगर नसू दे. तुम्हाला लगेच तुम्हाला आरोग्य कधी बिघडत नसतं. ती प्रोसेस आहे आरोग्य बिघडण्याची. तुमचे सुद्धा धातू निसर्गानं आपल्याला आपल्याला काय असं एकदम आपलं शरीर शेणामेणाचं नाही आहे. शरीर सहन करतं अन्याय. लक्षात आलं? रबर ताणल्यानंतर लगेच तुटत नाही. त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्यानंतर ते तुटतं. लक्षात आलं? तर तसं आपलं शरीर पण आपल्यावर अन्याय करत असतो आपण. कळत करत असतो, नकळत पण करत असतो आणि अन्याय सहन करतो सुरुवातीला. लक्षात आलं? आणि फारच झालं, की मग आणि हे अन्याय सहन करत असताना आपलं शरीर आपल्याला वेगळे-वेगळे सिग्नल पण देत असतं आणि हे सिग्नल काय करतो आपण नजरेआड करतो किंवा काय दुर्लक्षित करतो किंवा काय करतो आणि मग जादाच व्हायला लागलं तर ते वाढत जातं. काही वेळेला बऱ्याच वेळा आपण अंगावर काढतो, सहन करतो. किरकोळ काहीतरी काउंटरला आमच्याकडे लोकं औषध देतात काउंटरला. काउंटर मेडिसिन असतात दुकानदारांच्याकडं. तुम्ही लगेच डॉक्टरांच्याकडे पण जात नाही. पित्त वाढलं ते दुकानदाराकडे जातात. दुखायला लागलं पेन किलर घेतात. सगळे घेत असतात. लक्षात आलं? मग हे किरकोळ ह्याला आपण हे असं काहीतरी घेत राहतो. रूट कॉज कुठं आहे ते काय लक्षातच येत नाही. आणि म्हणून काय होतं मग आपलं आरोग्य असंच कोणाचं बिघडत नसतं. त्या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला वगैरे तिथं आपल्याला गरज असते तिथं घ्यावं लागतं. आणि म्हणून आपल्या आरोग्यावर पहिल्यापासून जर काम आत्ता जरी बिघडलं असलं बघा, आत्ता जरी बिघडलं असलं तरी समजून घेऊन त्याच्यावरती आपल्याला काम करणं आवश्यक असतं. आता हे जो तुमचा पहिला जो हे आहे की नाही रस जो आहे की नाही रस धातू, आता त्याचं कॉम्बिनेशन प्लाझ्मा म्हणतात की नाही रस धातू. तर त्याच्यामध्ये काय-काय असते बघा. 90% पाणी असतं. रस धातू जो आपण तयार होतो की नाही 90% पाणी, 8% प्रोटीन असतं प्रोटीन. 2% त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक गॅसेस असतात. लक्षात आलं? एक्स्ट्रा सॉल्ट्स असतात. काही मिनरल्स क्षार असतात. सोडियम वगैरे, पोटॅशियम, बायकार्बोनेट वगैरे त्याच्यामध्ये असतात. कशामध्ये? तुमचं प्लाझ्मा ब्लड म्हणजे रक्त म्हणतो रस म्हणतो की नाही रस. 90% पाणी, 8% प्रोटीन, 2% इनऑर्गॅनिक गॅसेस असतात. एक्स्ट्रा सॉल्ट्स असतात. काही मिनरल्स क्षार असतात. सोडियम वगैरे त्याच्यात असतं. पोटॅशियम, बायकार्बोनेट वगैरे त्या रसामध्ये असतं. लक्षात आलं? आणि मग त्याच्यातनं पुढचं काय तयार होत असतं तुमचं सूक्ष्म रूपानं ब्लड तयार होत असतं. लक्षात आलं? मग ते ब्लड वगैरे किंवा त्या रक्तामध्ये मग तुमच्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट वगैरे लक्षात आलं? ब्लड तयार कुठं होतं मी सांगितलं? तुमच्या बोन मॅरोमध्ये हाडांची जी पोकळी असते की नाही, तर तिथं तयार होत असतं. मग मी आत्ता काय जे खाल्लंय,
तर ते त्या ह्याच्यातनं तयार होणारच आहे. एकातनं तयार होतच जाणार असतं. लक्षात आलं? आणि म्हणून मग काय होतंय, आपण चावून खातो. तुम्हाला ऊर्जा, तुम्हाला कॅलरीज वगैरे जे आहे की नाही, तर हे आपल्याला ती पुढची एक ती प्रोसेस असते. तर आपल्याला सप्तधातू म्हणजे कसं असते, धातू म्हणजे टिश्यू हे लक्षात ठेवा. आपलं संपूर्ण आपलं शरीर जे आहे की नाही, सेल्सपासून बनलंय. सेल्स, लाखो करोडो सेल्स. मग त्याच्यापासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून सिस्टम आणि सिस्टम 9 सिस्टम मिळून आपली बॉडी आहे. आपल्या शरीरामध्ये 9 सिस्टम आहेत. पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थी संस्था, स्नायू संस्था, मज्जा संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अशा 9 प्रकारच्या संस्था आहेत. लक्षात आलं? पहिला घटक कुठला आहे? पेशी. मग त्या पेशींचं आरोग्य बिघडतं. सेल्सचं आरोग्य बिघडतं आणि मग हे का बिघडतं? मग त्याच्यामध्ये ती वेगळी-वेगळी कारणं आहेत. लक्षात आलं? मग पोषक तत्व कुणाला दिली केली पाहिजेत? तुमच्या पेशींना दिली केली पाहिजेत. आता हे जे आपण हे घेतो की नाही न्यूट्रिशन, तर ते सेल्युलर न्यूट्रिशन आहे. पेशीला काय पाहिजे? आपण जे काय खातो-पितो की नाही, जे काय तुम्ही पोहे, उपीट काय पण खा. जिभेचा विचार केलाय. फक्त जिभेला काय चांगलं लागतं. लक्षात आलं काय? तुमच्या लाखो कुणासाठी खायचं आहे? तुमच्या लाखो करोडो पेशींचा काय मिळायला लागलंय काय? मग पेशीनं जर काय दिलं, आता बघा मी तुम्हाला जनावरांचं उदाहरण देतो. कुठली जनावरं बघा, पाण्यातलं असू दे, हवेतलं असू दे, जमिनीवरचं असू दे. ते कुठलंही जनावरांचं आरोग्य का चांगलं असतं, हेल्दी असतं. कुठलंही जनावर असू दे की नाही, तर ते निसर्गानं जे दिलंय ते तसंच्या तसं खातात. कधी ते फोडणी, तळलो आणि काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया केलो, कुठलंही जनावर खात नाही. जे निसर्गाने दिलंय गवत, गाय असं फोडणी-बिडणी घातल्या, तळलंय गवत वगैरे असतंय कधी? असं कधी असत नाही. वाघ किंवा सिंह असं काहीतरी ते भक्ष्य पकडलाय, मग त्याला मसाला-बिसाला लावलाय आणि ते ते काय आता मला करतात माहीत नाही. ते फ्राय केलंय किंवा त्याला रस्सा कट केलाय नॉन-व्हेजचा आणि मग ते वाघ वगैरे ते जे आहे की नाही, जे मांस वगैरे खातात ते तसंच्या तसं खातात. मग आपण किती प्रक्रिया आता सुजाताताईंची व्याख्यान मला झाली होती बघा. कोणी-कोणी ऐकली? किती प्रक्रिया करतो? आहारावरती, अन्नावरती त्या ह्याच्यावर किती प्रक्रिया करतो? मग ते सगळं अन्न काय होतं? दूषित होतं. आपण तळतो, भाजतो, शिजवतो. लक्षात आलं? आणि त्याच्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होत असते. मग जनावरांचं आरोग्य का चांगलं? जे दिलंय ते तसंच्या तसं खातात. शाकाहारी प्राणी शाकाहारच करणार. मांसाहारी प्राणी मांसाहारच करणार. आता आपलं शरीर जे आहे वरपासून खालीपर्यंत शाकाहारी प्राण्याप्रमाणे त्याची रचना आहे. लक्षात आलं? पूर्ण शाकाहारी प्रमाणे. तुमच्या गाडीमध्ये डिझेलची गाडी असेल, पेट्रोलची गाडी असेल, तर पेट्रोलच घालता का नाही? घाला बघू रॉकेल, घाला बघू डिझेल. गाडी कशी मागनं धूर सोडते बघा. तुमची पेट्रोलची गाडी डिझेलवर पण चालते, रॉकेलवर पण चालते, पण गाडी खराब होते, इंजिन खराब होतं. लक्षात आलं? आणि मग हे जर माझं शरीर शाकाहाराप्रमाणे आहे, मग त्याच्यामध्ये आत्ता तो माझा टॉपिक नाही आहे शाकाहार, मांसाहार. लक्षात आलं? मग ह्याच्यामध्ये जर नको तर घातलं, तर तुमचे धातू सुद्धा अफेक्टेड होत असतात. लक्षात आलं? शाकाहारी कधी गाय मरण पत्करेल, खरं नॉन-व्हेज खाणार नाही. तुमचं वाघ किंवा सिंह मरण पत्करेल, खरं कधी ते गवत खाणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्याला जे काय पाहिजेल आहे ते कुणाला? पेशीला. आणि मग हे खात असताना तुमचे धातू काय होतात ते अफेक्टेड होत असतात. आणि मग हे तुम्हाला मी सांगितलं की नाही रस धातू, प्लाझ्मा, तर तो पहिला तयार होत नाही का? तर तुम्ही चावून खात नाही. जेवढं चावून बघा तुम्हाला वजन कमी करायचं आहे, फार सोपं मी वजन कमी करायचं आहे, सोपं म्हणतो की नाही, चावून खायचं. बघ आता जेवताना मौन सांगितलंय बघा. का सांगितलंय? तुम्ही गप्पा मारत जर जेवत असाल, बोलत जेवा बघू चावायला होतं का बघा? चावलंच जात नाही. मग मौन का सांगितलंय जेवताना? लक्षात आलं? आणि मग तुमचं लक्ष तिकडं पाहिजे. चावण्याकडे लक्ष जातं आणि जेवढं तुम्ही चरवण कराल म्हणून दात बघा नंतर म्हातारपणी बघा काही लोकांचे दाढा नसतात, दात वगैरे मग तिथं तुम्ही ते बचाळी वगैरे बसवतो, ते बसवावी लागते. नाहीतर अन्न जर चावलं नाही, तर पहिलाच म्हणून म्हातारपणी बघा हे प्रॉब्लेम का वाढतात? तर ते चावलं जात नाही. पहिलाच धातू तो अफेक्टेड राहतो. रसच तयार होत नाही. खाल्लेले जे घटक असतात की नाही त्याचं रसामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे आणि ते चर्वण असतं. आणि बघा मी योगामध्ये शिकवतो, अन्नेन पूरयेत अर्धं, तोयेन च तृतीयकम्, उदरस्य तूर्यंशश्च संरक्षेत वायुधारणात. आपण जे जठर आहे की नाही, तर ते अर्ध सॉलिड 25% म्हणजे 50% सॉलिड, 25% लिक्विड आणि 25% जठराचा भाग हा मोकळा सोडला गेला पाहिजे. मग असं असतंय का बघा? 100% पैकी 50% अन्न, 25% लिक्विड आणि 25% पोकळी पाहिजे. मग असं असतंय काय? का तर ते अन्न काय होत असते घुसळत असतं. आपल्याला अन्न बाकी तुम्ही देवाला माहिती होतं हे भानगड असली काहीतरी करणार, चावून खाणार नाही वगैरे किंवा काय की नाही आणि म्हणून काय केलं अन्न पोटात गेल्यानंतर ते असं घुसळलं जातं आणि घुसळत परत काय होतं
तर ते त्याची बारीक रस तयार केला जात असतो. म्हणून पहिला कुठून अन्न चावायला इथून सुरुवात. रस पहिला धातू मी तुम्हाला सांगालोय. मग ते चावून का खायचं? मग आणि ते गेल्यानंतर अन्न पोटात तुम्ही रवीनं कसं घुसळता की नाही ताक करताना, तर तसं ते घुसळत असतं. लक्षात आलं? आणि मग ते घुसळून त्याचे काय होते, त्याचं लिक्विड फॉर्मेट तयार होतं, पेस्ट तयार होत असते. आणि मग आपल्याला पहिला धातू तो तयार होतो चांगल्या प्रकारे. आणि म्हणून मग काय होतं, तुमची अन्नात घुसळण्याची जी प्रक्रिया असते बघा, लक्षात आलं, तर ती व्यवस्थित नसते. मग ते अन्न घुसळलं व्यवस्थित जात नाही. म्हणून पचनाचे वगैरे विकार होतात की नाही. मग इथं तुम्हाला योग, एक्सरसाइज ह्या सगळ्या तुमच्या हे प्रक्रिया उपयोगी पडत असतात. तुमच्या पोटामध्ये सुद्धा मसल्स असतात. तर त्याची सुद्धा ते घुसळण्याची प्रक्रिया असते की नाही. पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. तर ते कमी झालं, ते जास्त होऊन पण चालत नाही, कमी होऊन पण चालत नाही. कारण का तिथं त्याचा परिणाम होत असतात. आणि म्हणून हे पाचक रस वगैरे जे असतात की नाही, तर ते तुमचे पाचक रस वगैरे क्वांटिटी, क्वालिटीमध्ये सिक्रेट होणं आवश्यक असतं. तुमचा सगळा एलिमेंटरी कॅनल अन्नमार्ग जो आहे, तर तो व्यवस्थित तोंडापासून गुदद्वारापर्यंत हे सगळीकडे मी तुम्हाला थोडं-थोडं रोज त्या ठिकाणी सांगणार आहे. तर आपल्याला पहिला जो आज काय धातू काय होता, रस धातू जो आहे की नाही, तर त्याच्यामध्ये काय-काय कॉम्बिनेशन असते सांगितलं. काही जरी तुम्ही खाल्ला ते चावून खावं लागतं. आता आपण लिक्विड सुद्धा बघा, लिक्विड सुद्धा गट प्यायचं नसतं. लक्षात आलं? ते तोंडात पकडा. ते लिक्विड सुद्धा काय करायचं आहे, चावायचं असतं. म्हणजे आता पाणी सुद्धा बघा, गट पाणी पितो. पाणी सुद्धा पिताना तुम्ही पाणी तोंडात थोडं पकडा. लक्षात आलं? मग ते खाली जाऊ दे. कुठलंही लिक्विड असू दे, गट प्यायचं नसतं. त्याच्यामध्ये जेवढी लाळ तुम्ही मिसळाल की नाही, तेवढं तुमचं पुढचं काम सोपं होत असतं. मग ही आपण काय करतो, गडबडीने खातो, वच खातो, चावत नाही. मग तेवढ्या प्रमाणात अमायलेज लायपेज तयार होत नाही. लक्षात आलं? ते एन्झाईम्स तयार होत नाहीत. आणि मग काय होतं, तुमचं खाल्लेलं काय होतं, ते अन्न पचत नाही. पहिलाच धातू तुम्ही व्यवस्थित तयार केला नाही. मग पुढचं रक्त तयार व्हायची जी प्रोसेस असते, का तर प्लाझ्मा पहिलं रस तिथंच तुम्ही गडबड केला. चावत नाही. लक्षात आलं? म्हणून लिक्विड जरी असलं तरी ते थोडं तोंडात पकडायचं असतं आणि मग ते खाली ढकलायचं असतं. आणि मग काय होतं, पहिला धातू जेवढा तुमचा स्ट्रॉंग असेल की नाही, मग पुढचे सगळे धातू तिथं होतात. आणि मग हे धातू तयार होणार कशापासनं? आता हा काय पॉइंट, शेवटचा पॉइंट आजचा. काय खाता का नाही त्याच्यापासूनच सगळं तयार होणार आहे. काही खा, हेल्दी खा, अनहेल्दी खा. काय जे खाणार आहे त्याचा रस, रक्त, मांस. आणि म्हणून मग हे सगळं अन्नातनं आपण देतो की नाही, मग हे किती जागरूकता पाहिजे. आणि मग त्या अन्नाची शुद्धता, पेस्टिसाइड्स, फंगिसाइड ते काय-काय वापरतात. मग ते आणि गाणं सगळं वेगळंच आहे. पण घाट मॅडम हे जास्त सांगतील. हे किती आपण काय-काय खातो, हे सगळं काय-काय ते आणखीन त्याच्यावरती आपल्या शरीरात ते अन्याय होत असतो. आणि मग आपल्याला हेल्दी जे काय पाहिजेल आहे किंवा काय, हे किती आरोग्यावर काम करावं लागतं लक्षात घ्या. मी नुसतं योगाभ्यास करतो, प्राणायाम करतो, व्यायाम करतो, पोहायला जातो, जिम करतो आणि करतो. 20% रोल असतो घ्या. फक्त 20%. 20% वर काम करून 80% कडे दुर्लक्ष करून तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही आहे. आणि म्हणून मी आज पहिला धातू इथं थोडक्यात सांगितला, रस धातू जे आहे की नाही. आता उद्या आपल्याला ब्लड तयार होत असतं. लक्षात आलं? ब्लड. मग ते त्याच्यामध्ये काय-काय असतं? ते पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी त्यांचं काय काम असतं ते थोडक्यात तिथे सांगणार आहे. आणि मग ब्लड जर तयार व्हायचं असेल, तर त्याचा काय रोल असतो. मग तिथं आहारामध्ये तुम्हाला काय घ्यायचं नाही, काय नाही वगैरे तर डॉक्टर सांगतात की नाही, हिमोग्लोबिन कमी असतं. मग ते कशामुळे कमी होतं? मग तिथं आहारामध्ये स्पेसिफिक ते पदार्थ तुम्ही घालता का नाही? हे असे बरेच त्या ठिकाणी घटक असतात. आणि मग इथं लोकांना रिझल्ट काय यायला लागलेत, तर हे गाईडन्स केलं जातं. 87 फॅमिलीमध्ये आमच्याकडे सुद्धा डॉक्टर, तज्ञ वगैरे लोक आहेत ना, तुम्हाला कस्टमाइज गाईडन्स केलं जातं, स्पेसिफिक. आणि म्हणून मग इथं काय होतं, तुमची लाईफस्टाईलवर बदल केला जातो. हे बाकी 20% वर पण 80% वरती आहारामधला बदल, मनावर काम. आणि मग आत्ता जो माझा टॉपिक चालू आहे, तर ह्याच्यावर जरा जर तुम्ही समजून घेतला की नाही, लक्षात घ्या, दिलं म्हणून लगेच घेऊ नका, स्वीकारू नका. त्याच्यातनं मला काय मिळतं का? त्याच्यातनं वेळ आहे का माझी? ही जागरूकता आहे की नाही? नाहीतर दिलं की स्वाहा. अग्नीमध्ये टाकतात की नाही आहुती, दिलं की कधी नाही म्हणतच नाही. लक्षात आलं? आणि म्हणून ही जागरूकता आहे की नाही आपल्याला आली पाहिजे. त्यातनं आपल्याला खरोखर काय मिळतं का नाही, तर ते धातू काय होत असतात, अफेक्टेड होत असतात. उद्या बघायचं आहे आपल्याला रक्तधातू. ओके मॅडम? चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण विजय शेटे सरांसाठी. साधं रस हा एक धातू, पण याच्यामध्ये आपला स्वतःचा रोल किती महत्वाचा आहे. आणि या गोष्टी आपल्याला आज कळाल्या, उद्याला पण बघणार आहोत. रक्त, रस, रक्त. ओके, चलो. जोरदार. आज दुपारी बरोबर मॅरेथॉन कधी स्टार्ट होणार आहे? आताची आहे ती तर बघणार आहे स्वाती मॅडम, दाखवणार आहे. ते 11 आहे पासून आपण की नवीन चालू करतोय. 11 तारखेपासून नवीन मॅरेथॉन. हो, पण आता फ्लायर आहे स्वाती मॅडम.